वाघमारे सरांची पहिली भेट होऊन जवळपास 40-45 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे. भारत जोडो यात्रेमध्ये ते आम्ही सायकल यात्रेत होतो तेव्हा उमरग्याला ते आले होते. तेव्हा भेट झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव खरं म्हणजे आमच्या आयुष्यावरतीच त्यांचा प्रभाव आहे. ते एक थोर विचारवंत तर होते, शिक्षणतज्ज्ञ होते. त्याहीपेक्षा मला जास्त त्यांच्याबद्दलचं आकर्षण म्हणजे परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्याला उभं करण्यासाठी जी वैचारिक उभारी लागते, ती वैचारिक उभारी देणारे चिंतनशील आणि प्रगल्भ असं ते व्यक्तिमत्व होते. ते कुलगुरू होते, चांगले नगराध्यक्ष होते. कुलगुरू असताना ते माझी खास एक आठवण आहे त्यांच्याबद्दलची, ती म्हणजे नांदेडच्या विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी एकदा इच्छा प्रदर्शित केली की मला बाबा आमटेंच्या प्रकल्पाला जायचं आहे आणि माझ्याकडे ते मुक्कामाला आले आणि आत्ताचं जे उत्तमराव राठोड आदिवासी प्रशिक्षण व विकास केंद्र आहे त्याची नीव तेव्हा घातल्या गेली. त्यांनी मला सहज विचारलं की तुम्ही आदिवासी भागात काम करता तर इथे विद्यापीठाने काय करावं असं वाटते. आणि मी त्यांना म्हटलं की इथली संस्कृती जपली पाहिजे, इथले विद्यार्थी खूप मागे आहेत, त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय झाली पाहिजे, आदिवासींची परंपरा आदिवासींबद्दलचा अभ्यास हा पुढे गेला पाहिजे. आणि त्यांनी मनावर घेतलं आणि अगदी 6 महिन्यामध्ये त्यांनी मला पुन्हा बोलावून घेतलं. ही सर्व चर्चा माझ्या घरामध्ये झाली आणि तेव्हा ते म्हणत होते मला की तुम्ही नर्सिंग स्कूल वगैरे काढा, पण मला काही तेव्हा इंटरेस्टही नव्हता आणि विकासाच्या दृष्टीने आदिवासींच्याबद्दलची ही जी भावना होती ती जास्त प्रभावी होती आणि ते केंद्र उभं राहिलं. या उत्तमराव राठोड आदिवासी केंद्राचे ते मुख्य प्रवर्तक ज्याला म्हणू ते आहेत. त्यांनी हे रोवलेलं बीज पुढे मोठं केलं आणि आत्ता तिथे MSW कोर्स चालतो, BSW कोर्स चालतो, विद्यार्थी घडत आहेत. मागची 7-8 वर्ष 10 वर्ष ते केंद्र उदयाला आलेलं आहे. पुढे चालून ते विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं अशी सर्वांची भावना आहे. असं ज्याला परिवर्तनवादी चळवळीतील प्रगल्भ नेतृत्व म्हणता येतं की समाजाच्या शेवटच्या टोकाच्या माणसाच्या विकासाचा विचार करणारं चिंतनशील व्यक्तिमत्व मला ते या बाबतीमध्ये खूप भावतात. आणि नंतर तर कार्यकर्त्याला उभं करण्यासाठी त्याची प्रगल्भता वाढवण्यासाठी मग ती कोणतीही चळवळ असो, अगदी भारत जोडो चळवळ असो, सामाजिक काम असो, अंधश्रद्धा निर्मूलन असो, शिक्षण असो, शिक्षणाच्या बाबतीत तर त्यांचं खूप मोठं काम आहे. आम्ही जेव्हा कॉलेज काढलं इस्लापूरला तेव्हासुद्धा त्यांनी माझ्याशी बसून खूप चर्चा केली. कॉलेज कसं व्हावं, कशा पद्धतीनं पुढे जावं याचं खूप चांगलं मार्गदर्शन केलं. ते आम्ही त्यांच्या कुटुंबातले म्हणा किंवा ते आमच्या कुटुंबातलेच व्यक्तिमत्व होतं, इतके आम्ही खूप जवळचे होतो. आठवणी एक शब्दात सांगायचं झालं तर बाप गेल्यानंतर जी भावना असते ती भावना आज आमच्या मनात आहे. वाघमारे सर या सर्व क्षेत्रातला बाप माणूस होता आणि वैयक्तिक बाबतीमध्ये आमच्या जडणघडणीत त्यांचा बाप या शब्दाचा अर्थपूर्ण असा आशय देणारं एक व्यक्तिमत्व होतं. सध्या एवढंच सांगावं असं वाटतं आहे. त्यांच्या जाण्यामुळं खूप मोठी हानी चळवळीची झाली आहे, समाजाची झाली आहे. कौटुंबिक हानी तर होतच असते, पण त्यांचं कुटुंब म्हणजे या अशा चळवळीत ज्या परिवर्तनवादी चळवळी आहे जी अगदी राज्यघटनेला प्रमाण मानणारा या ठिकाणचा समाज आहे त्याच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस कमी होत चालले. वाघमारे सर त्यातलेच होते. आज ते नाहीत ही उणीव कधीही न भरून निघण्यासारखी आहे.